हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनची प्रॅक्टिस सेट 3.4 आता डिस्कस करतोय. प्रॅक्टिस सेट 3.4 ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे ॲज द व्ह्यू ऑफ एक्झाम. एक्झाममध्ये प्रॅक्टिस सेट 3.4चे आपल्याला 3 मार्क्स टू 4 मार्क्ससाठी एक ना एक तरी क्वेश्चन्स 101% विचारला जातो. तर त्यासाठी प्रॅक्टिस सेट 3.4 ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि व्यवस्थित सॉल्व करायची. पहा, आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. लेट अस सी क्वेश्चन नंबर फर्स्ट. ऑन 1st January 2016 Sanika decide to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decide to save like this, then on 31st December 2016 what would be her total saving? प्रश्न काय सांगतोय, सानिकानं रुपीज सेव्ह करायला सुरुवात केली, पैसे बचत करायला सुरुवात केली 1 जानेवारी 2016 पासून ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत. ओके, तर सानिकाने डिसाईड केलंय की आपल्याला सेव्हिंग करायची आहे आणि तिने ती सेव्हिंग चालू केली 1 जानेवारी 2016 पासून. 1 जानेवारीला तिने 10 रुपये सेव्हिंग केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला तिने 11 रुपये केली, ऑन थर्ड डे तिने 12 रुपये केली. म्हणजे प्रत्येक एका दिवसाला ती 1-1 रुपयाने सेव्हिंग करत चालायली आणि 1-1 रुपयाने वाढवायली. सो तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची टोटल सेव्हिंग किती होईल, तिची टोटल सेव्हिंग किती होईल आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे टोटल म्हणजे सम करायचे आपल्याला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत सर्व जे काही रुपीज आहे ते 10 रुपीज पासून सुरुवात केली ते आपल्याला बघायचे. ओके, आता बघा काय करणार आपण. सर्वात पहिले ऑन 1st January 2016 on 1st January 2016 Sanika decides to save money. बरोबर आहे. लाईक कशी तिने डिसाईड करायला सुरुवात केली. ऑन 1st January 2016 सानिका डिसाईड टू सेव्ह मनी. लाईक कसं, तर सर्वात पहिल्या दिवशी 10, मग 11, मग 12 अँड मग सो ऑन अशी सेव्हिंग करायला सुरुवात केली. सो हर सेव्हिंग इज ॲन AP. बरोबर आहे. तिची सेव्हिंग कशामध्ये, AP मध्ये. काय, कशामुळे, बिकॉज ऑफ, हे लिहायचं, हे मस्ट आहे आपल्याला लिहिणं, बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स. सांगा बरं, बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स इज, किती आहे याचा मधला कॉमन डिफरन्स, 11 - 10 1, 12 - 11 1, means that is 1. that is D is equals to what, 1. so therefore इथे A ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म मिळते 10 आणि D ची व्हॅल्यू मिळाली 1. ऑन 1st January 2016 सानिका डिसाईड टू सेव्ह मनी. लाईक असे तिने डिसाईड केलं सेव्ह करायला. हर सेव्हिंग इज ॲन AP. कशामुळे AP मध्ये, का तर कारण ह्याच्यामधला कॉमन डिफरन्स, हे सेंटेन्स आपल्याला लिहिणं मस्त आहे, याचे मार्क्स मिळणार. बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स इज 1. सो दॅट इज D ची व्हॅल्यू 1, A ची व्हॅल्यू 10, D ची व्हॅल्यू 1 आपण घेतली. मग आता यांनी काय सांगितलंय, तर हर सेव्हिंग इज ॲन AP घेतलं आपण. त्यानंतर आता मला सांगा 2016 हे कोणतं वर्ष आहे आणि ती टोटल नंबर ऑफ डेज किती दिवस ती सेव्हिंग करायली, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत किती दिवस ती सेव्हिंग करायली आहे. नंबर ऑफ डेज आपल्याला माहीत पाहिजेत, मग आपल्याला त्याची टोटल काढता येईल. तर नंबर ऑफ डेज किती असणार, तर जनरली प्रत्येक वर्षामध्ये हे 365 डेज असतात, पण 2016 हे लीप वर्ष आहे आणि प्रत्येक लीप वर्षामध्ये एक दिवस हा जास्त असतो, म्हणजे 366. लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला म्हणजे 2016 तर 2016 कितीने भाग जातो, 4 ज्या वर्षाला 4 भाग जातो ते वर्ष म्हणजे लीप वर्ष, आणि त्या लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. सो 2016 is a leap year. So therefore 366 days in a leap year. बरोबर आहे. सो लीप इयर मध्ये किती डेज असतात, 366 days. 2016 is a leap year, so 366 days in a leap year. That is
366 डेज म्हणजे नंबर ऑफ डेज किती मिळाले, एनची व्हॅल्यू 366. बरोबर आहे. बाय फॉर्म्युला किंवा टू फाइंड काय फाइंड आउट करायचं, यस 366. कशामुळे यस 366 बघा, कशामुळे यस ऑफ 366 का, तर कारण आपल्याला एकूण 366 दिवस आहेत आणि सम करायचे, टोटल करायचे म्हणजे सम करायचे. 366 दिवस जे आहेत ते सर्वांची सम किती येणार. पहिल्या दिवशी किती रुपये सेव्हिंग केली, 1 जानेवारीला 10, मग 2 जानेवारी 11, मग 12, मग असंच करत करत 366 दिवस टोटल तिने किती सेव्हिंग केली ते काढायचे, सम काढायचे. त्यामुळं यस 366 फाइंड आउट करायचे बाय using formula. By using formula, which formula we have to apply is there? By using formula, Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Okay, so yes, n ची व्हॅल्यू किती आहे, 366 is equals to 366 divided by 2 into value of a, first term is what, 10, plus n ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 366 minus 1 into d ची व्हॅल्यू किती आपल्याकडं, the value of d is what, common difference is 1. okay, so 366 ला जर डिवाइड होता असेल 2 न तर करायचं 2 1s 2 1s 2 8s and 2 3s means that 183 in bracket बे 1 बे 8 16 आणि बे 3 6, 10 2 20 प्लस 366 मधून एक गेला 365, 365 गुणिले 1 365, सो 183 गुणिले 20 प्लस 365 म्हणजेच किती मिळणार सांगा बरं, 385. ओके, आपल्याला 385 मिळालं. राईट, मीन्स दॅट आता ह्या जर दोन्हीचा आपण गुणाकार केला तर आन्सर मिळतं आहे 70,455. तुम्ही करून पाहायचं. सो देअरफॉर यस ऑफ 366 मिळालं. मीन्स दॅट द अमाऊंट सेव्ह बाय सानिका is 70,455 rupees. Okay, so amount saved by Sanika, amount saved by Sanika is rupees 70,455. that is your final answer. हे सेंटेन्सही लिहायचं, याला हाफ मार्क्स मिळणार तुम्हाला. ओके, तर हे झालं ओव्हरऑल सोल्युशन. ह्याच्यात काय अडचण आहे तुम्हाला, काय केलं, ऑन 1 जानेवारी 2016 आपल्याला दिलेलं 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर, 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत सानिकाची टोटल सेव्हिंग किती होती. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाईड टू सेव्ह मनी, ह्या प्रकारे सेव्ह केले. त्याची सेव्हिंग ही AP मध्ये आहे. कशामुळं, तर कॉमन डिफरन्स हा 1 आहे आणि तो कॉन्स्टंट आहे. डी ची व्हॅल्यू 1, ए ची व्हॅल्यू लिहिली. 2016 मध्ये किती डेज असतात, नंबर ऑफ डेज. आपल्याला SN फाइंड आउट करायचं आहे किंवा TN फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, A, D आणि N. तर आपल्याकडं A आहे, D आहे, पण N नव्हतं, म्हणजे नंबर ऑफ डेज आपल्याला 366 ते घेतले. नंतर SN चा फॉर्म्युला टोटल करायची आपल्याला, SN चा फॉर्म्युला यूज केला आणि फायनल आन्सर फाइंड आउट केलं. सो अमाऊंट सेव्ह बाय सानिका इज रुपीज 70,455. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला क्वेश्चन नंबर 2 पहा. ए मॅन बॉरोज रुपीज 8,000 and agree to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments. Each installments being less the preceding one by rupees 40. Find the amount of the first and last installment. क्वेश्चन खूप सोपा आहे, सरळ आणि साधा आहे. प्रश्न असा सांगतोय की एका माणसाने एक उसनेवारी पैसे घेतले तर 8,000 रुपये आणि त्यांनी परत अशी प्रॉमिस केली आहे की मी वापस देता वेळेस तुम्हाला 8,000 प्लस त्याचं इंटरेस्ट देणार 1,360 रुपये. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ घेता वेळेस त्या व्यक्तीने 8,000 घेतलेत, पण देता वेळेस तो व्यक्ती किती देणार आहे, 8,000 प्लस 1,360, म्हणजे 8,000 आणि 1,360 म्हणजे याचा अर्थ 9,360
₹60 त्याला रिपे करायचे तर परत वापस करायचे तर. आणि तो जो पेड करणार आहे तो इन्स्टॉलमेंटमध्ये करणार आहे. 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स आहेत त्याच्या, म्हणजे 8,000 घेतले तर आणि इंटरेस्ट लावून ते होतात, म्हणजे इंटरेस्ट त्याचं होतं 1,360. तर 8,000 प्लस 1,360 मग टोटल अमाऊंट अशी होणार 9,360. ही 9,360 ही अमाऊंट तो व्यक्ती 12 महिन्यामध्ये वापस करणार आहे. 12 इन्स्टॉलमेंटमध्ये, मंथली इन्स्टॉलमेंट्स आहेत 12 इन्स्टॉलमेंट्स. इच इन्स्टॉलमेंट्स बिंग लेस दॅन द प्रेसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे पहिले जर समजा त्याने इन्स्टॉलमेंट्स भरलेली असेल ₹500 तर दुसऱ्या महिन्यामध्ये तो ₹40 कमी भरणार. परत नेक्स्ट मंथमध्ये जी सेकंड मंथमध्ये आली होती त्याच्यापेक्षा ₹40 कमी भरणार. इच इन्स्टॉलमेंट्स बिंग लेस दॅन द प्रेसिडिंग वन बाय ₹40, म्हणजे अगोदरच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा, अगोदर जेवढी इन्स्टॉलमेंट भरली त्याच्यापेक्षा ₹40 तो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट कमी भरत चालणार. असा असताना त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असणार आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती असणार. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. बघा काय लिहिणार आपण. सोल्युशन इथे लिहितोय इच, हे सेंटेन्स जसं तसं, इच इन्स्टॉलमेंट being less than the preceding one by ₹40. ओके. सो दिस इन्स्टॉलमेंट्स, आता ह्या इन्स्टॉलमेंट्स प्रत्येक इन्स्टॉलमेंट हे कितीनं कमी आहे, ₹40 कमी येईल. म्हणजे याचा अर्थ ह्या प्रत्येक 12 इन्स्टॉलमेंट्समधला जो डिफरन्स आहे तो कसा आहे, डिफरन्स कसा आहे, कॉमन आहे. बरोबर आहे. मग इथं लिहितोय दिस इन्स्टॉलमेंट्स. जर डिफरन्स कॉमन असेल किंवा कॉन्स्टंट असेल त्याला काय म्हणणार मग, दिस इन्स्टॉलमेंट्स आर इन व्हॉट, AP. बरोबर आहे. आर इन AP विथ फर्स्ट टर्म A and common difference D is equals to -40. कशामुळे -40, कारण लेस दॅन 40 म्हणलेलं आहे. सो बिईंग लेस दॅन द प्रेसिडिंग 1/40 म्हणजे 40 कमी, म्हणून -40. सो इच इन्स्टॉलमेंट्स बिईंग लेस दॅन द प्रेसिडिंग 1 बाय ₹40. दिस इन्स्टॉलमेंट्स 40 प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही कमी व्हायली, म्हणजे याचा अर्थ प्रत्येकामधला डिफरन्स हा किती असणार आहे आपल्याकडे, 40 कमी असणार आहे. तो डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे दिस इन्स्टॉलमेंट्स आर इन AP विथ फर्स्ट टर्म A आपल्याला दिलेलं नाही आणि कॉमन डिफरन्स D किती दिलेला आहे, -40. ओके. मग आता आपल्याला टोटल अमाऊंट किती पेड करायची आहे. सो टोटल अमाऊंट म्हणजे कायची व्हॅल्यू असणार आहे सांगा बरं. SN ची व्हॅल्यू असणार आहे टोटल सगळ्यांची किती, 8,000 प्लस 1,360 म्हणजे एकूणच किती मिळणार सांगा बरं, 9,360. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या. आता आपल्याकडे D आहे, SN आहे आणि आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे, म्हणजे कायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची A, आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट किती आहे, 12 आहे. बरोबर आहे. म्हणजे T12 काढायचं आहे आपल्याला. तर मग सर्वात पहिले आपल्याला SN ची व्हॅल्यू दिलेली आहे, D ची व्हॅल्यू दिलेली आहे, A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बाय फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला. विच फॉर्म्युला वी हॅव टू अप्लाय इज देअर. SN इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू काय रे D. सो SN ची व्हॅल्यू किती आहे, N ची व्हॅल्यू बोला. N ची व्हॅल्यू आपल्याकडं हां बरोबर आहे. आणि हाऊ मेनी इन्स्टॉलमेंट्स इज देअर. सो नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत आपल्याकडे, 12. N ची व्हॅल्यू किती घेणार आपण, 12. सो N ची व्हॅल्यू 12/2. 2 इंटू A आपल्याकडे आहे का, नाही आहे, ऑफकोर्सली नाही आहे. N ची व्हॅल्यू 12 - 1 इंटू D ची व्हॅल्यू -40. ओके. काय करणार आपण बघा. सो S12 हां. आता मग सांगा मला S12 म्हणजे S12 ची व्हॅल्यू, SN ची व्हॅल्यू किती आपल्याकडं, 9,360 म्हणजे S12 चीच व्हॅल्यू आहे ती. सो 9,360 बरोबर बे सख 12 6 इंटू इन ब्रॅकेट 2A प्लस 12 - 1 11
इंटू -40. ओके. सो हे 6 गुणाकारातले भागाकारामध्ये 9360 भागिले 6 बरोबर 2a प्लस इंटू मायनस मायनस 11 4 44 440. ओके. ह्याला भाग देऊयात आपण. 6 1 6 बरोबर आहे. 3 उरले 6 पंचे 30 6 6 36 आणि हा 0 जशाचा तसा. सो 1566 इज इक्वल्स टू 2a मायनस 440. सो हे मायनस इकडे आणा. 1560 प्लस 440 इज इक्वल्स टू 2a. म्हणजे त्याचा अर्थ काय मिळणार सांगा बरं. इथे किती मिळते आपल्याला 2000. ओके बरोबर 2a. 2 गुणाकारातले भागाकारामध्ये 2000 भागिले 2 बरोबर a. म्हणजे याचा अर्थ a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला बोला 1000. a means what? First term means that first installment. So therefore the first installment is ₹1000. ओके. हे झालं फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे. फाइंड द लास्ट इन्स्टॉलमेंट. लास्ट म्हणजे किती 12th इन्स्टॉलमेंट्स. 12th म्हणलं की nth टर्म फाइंड आउट करायचे 12th. मग त्यामुळं टू फाइंड T12 लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 12th इन्स्टॉलमेंट फाइंड आउट करायची आहे. सो बाय फॉर्म्युला which formula we have to apply. Tn is equals to a plus n minus 1 into d. Tn ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. n ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला 12. a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे फर्स्ट टर्म 1000 प्लस n ची व्हॅल्यू 12 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू -40. सो 1000 प्लस 11 मल्टिप्लाय बाय -40. सो 1000 प्लस इंटू मायनस मायनस 440. सो देअरफॉर T12 इज इक्वल्स टू काय मिळणार सांगा 560. बरोबर आहे. हे मिळालं. दॅट्स ऑल. दॅट इज युअर फायनल आन्सर. झालं मिळालं सर्व तुम्हाला. सो देअरफॉर द लास्ट इन्स्टॉलमेंट इज ₹560. ओके. खूप सोपा प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित 2 वेळेस सॉल्व केला की तुम्हाला लक्षात येईल काय आहे ते. क्वेश्चन नंबर 3. Sachin invested in a national savings certificate. In the first year, he invested ₹5,000. In the second year, ₹7,000. In the third year, ₹9,000 and so on. सचिननं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्यानं 5,000 इन्व्हेस्ट केले. दुसऱ्या वर्षी 7,000. तिसऱ्या वर्षी 9,000 आणि असंच तो 2-2 हजारानं वाढ करत राहिला. फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर. मग 12 वर्षामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची किती होईल. त्यानं किती इन्व्हेस्ट केलेले असतील टोटल ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा काय करणार आपण. सचिन इन्व्हेस्टेड इन NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. लाईक त्यानं कसं सेव्हिंग केली. सचिन इन्व्हेस्टेड इन NSC. सचिननं इन्व्हेस्टमेंट केलेली NSCमध्ये कशी केली. लाईक पहिले 5,000 देन 7,000 देन 9,000 अँड सो ऑन. ओके. सचिन इन्व्हेस्टेड इन NSC like 5,000 7,000 9,000 and so on. So his saving is an AP किंवा his investment असं लिहा तुम्ही. his investment is an AP because of सांगा. बिकॉज ऑफ कारण लिहायचं आहे. बिकॉज ऑफ कॉमन बोला कॉमन डिफरन्स इज व्हॉट 2,000. बरोबर आहे ना. कारण 7,000 मायनस 5,000 2,000. 9,000 मायनस 7,000 2,000 मीन्स बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स इज 2,000. दॅट इज D इज इक्वल्स टू 2,000 अँड A इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म
किती मिळणार 5000 फर्स्ट इन्स्टॉलमेंट 5000. ए मिळालं डी मिळालं. मग हाऊ मेनी डेज हाऊ मेनी इयर्स ही इन्व्हेस्टेड. सो ही इन्व्हेस्टेड इन 12 years. ओके. सो नंबर ऑफ इयर्स किंवा इथल्या 12 years ही इन्व्हेस्टेड in 12 years. That is n is equals to what 12. ओके. मग आपल्याला टोटल काढायचे, टोटल अमाऊंट काढायची म्हणजे सम करायची सर्व 12 वर्षाच्या पैशांची. सो सचिन इन्व्हेस्टेड इन NSE like this. His investment is an AP because of common difference is 2000. That is D ची व्हॅल्यू आणि A ची व्हॅल्यू. He invested in 12 years. So that is the value of n. To find S12. Okay. By formula, by using formula, which formula we have to apply is there? Which formula? Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Okay. Then yes, n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12. ओके. यांची व्हॅल्यू किती आपल्याकडे 12. यांची व्हॅल्यू 12 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू व्हॅल्यू ऑफ ए 5000 फर्स्ट टर्म प्लस n मायनस 1. n मीन्स दॅट 12 मायनस 1 इंटू डी. डीची व्हॅल्यू किती आपल्याकडं 2000. दॅट्स ऑल. सो बे एक बे सख 12 6 इन ब्रॅकेट व्हॉट 10000 प्लस 11 मल्टीप्लाय बाय 2000. 6 in bracket 10,000 plus 22,000. Okay. So 6 multiply by how many thousand? 32,000. बरोबर आहे. साइन दोन्ही 12ला 2 हातचा आला 1 साइन 3 18 18 19 means that 1,92,000. Yes of 12. 1,92,000. म्हणजे सचिननं पहिल्या वर्षामध्ये 5,000 इन्व्हेस्टमेंट केली, दुसऱ्यामध्ये 7, तिसऱ्या वर्षी 9, असंच करत करत त्यानं 12 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली. तर त्याची टोटल त्याच्याकडे किती रुपये इन्व्हेस्टमेंट झाली किंवा किती रुपये बचत झाली तर 1,92,000 रुपये. सो सचिन इन्व्हेस्टेड. सो अमाऊंट, सो देअरफॉर अमाऊंट invested by Sachin is rupees 1,92,000. Amount invested by Sachin is rupees 1,92,000. ओके. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. सचिनची इन्व्हेस्टमेंट NSE मधली ती फक्त सिक्वेन्समध्ये लिहायची. मग ती इन्व्हेस्टमेंट ही AP-मध्ये आहे ते सांगायचं. कशामुळे आहे तर त्याचा कॉमन डिफरन्स हा 2000 आहे. ए ची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू लिहिली. ही इन्व्हेस्टेड हाऊ मेनी इयर्स 12 years. दॅट इज व्हॅल्यू ऑफ n. यूज दी फॉर्म्युला. टोटल अमाऊंट काढायची म्हणून SN फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला यूज केला की 1,92,000 ही सचिनची 12 वर्षामधली इन्व्हेस्टमेंट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row. 15व्या रो मध्ये किती नंबर ऑफ सीट्स आहेत. and also find the how many total seats are there in the auditorium. एक नाट्यगृह आहे आणि त्या नाट्यगृहामध्ये एकूण 27 आडव्या रांगा आहेत. पहिल्या आडव्या रांगामध्ये 20 चेअर्स आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये 22 आहेत, तिसऱ्या याच्यामध्ये 24 आहेत आणि असेच प्रत्येक वेळेस आहेत. तर त्या पूर्ण नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे आणि 15व्या रो मध्ये 15व्या लाईनमध्ये सुद्धा किती खुर्च्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा काय करणार आपण. लक्ष द्या काय लिहिणार आपण. नंबर ऑफ सीट्स इन नंबर ऑफ सीट्स इन फर्स्ट रो, सेकंड रो and first row, second row
third row and so on are as follows. कशा असणार आहेत त्या? तर पहिल्या याच्यामध्ये 20, दुसऱ्या याच्यात 22, तिसऱ्या याच्यात 24 आणि असंच कंटिन्युअसली असणार आहेत. सो नंबर ऑफ सीट्स इन द फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड सो ऑन आर ॲज फॉलोज. त्या अशा असणार आहेत. बरोबर आहे. मग हे झाले नंबर ऑफ रोज. सो these number of seats are in AP. का? because of common difference is किती असणार आहे? 2. 22 - 20 2, 24 - 22 2. So that is D is equals to 2, A is equals to 20. बरोबर आहे. हे झालं. काय अडचण याच्यामध्ये नाही. सो नंबर ऑफ रोज इन द ऑडिटोरियम, number of rows are total number of rows असे लिहायला लागेल आपल्याला. total number of rows are 27. okay, that is n is equals to 27. बरोबर आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? त्या ऑडिटोरियममध्ये 27 रो आहेत. तर एकूण किती चेअर्स आहेत आपल्याला फाइंड आउट करायचे. हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. सो टू फाइंड, इथं लिहितोय आपण, टू फाइंड S27 by formula we get which formula? Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. okay, number of seats in the first row, second row, third row and so on असं घेतलं. त्यानंतर these numbers of seats are in AP. so because of common difference is 2, that is d ची value and a ची value. so total number of rows are 27, that is n ची value 27. n ची value 27 by 2 in bracket 2 into value of a. so value of a is what is the value of a? a ची value किती आपल्याकडं 20 plus n ची value 27 minus 1 into d ची value किती आपल्याकडं 2. 27 ला 2 भाग जातो का? नाही, ऑफकोर्सली जात नाही. हां, 20 दोन्ही 40 प्लस 27 minus 1 26 गुणिले 2. 27 भागिले 2 गुणिले ब्रॅकेटमध्ये 40 प्लस 52. 27 by 2 मल्टिप्लाय बाय 40 प्लस 52 92. याने याला जर डिवाइड केलं, बे चोक 8 बे सख 12. ओके. 27 मल्टिप्लाय बाय 46. so therefore s of 27 is equals to total number of seats आपल्याला किती मिळतात? तर आपल्याला मिळतात 1242. ओके. टोटल नंबर ऑफ सीट्स किती मिळालं? 1242. so therefore there are 1242 seats in the ऑडिटोरियम. ओके. टोटल नंबर ऑफ सीट्स मिळाल्या. हे झालं पहिलं सोल्युशन. दुसरं सोल्युशन आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. 15व्या रो मध्ये किती नंबर ऑफ सीट्स आहेत आपल्याला पाहायचे. सो सेकंड नंबरला आपण फाइंड आउट करूयात. हे झालं फर्स्ट नंबर टू फाइंड. सेकंड नंबरला आपण फाइंड आउट करूयात टू फाइंड 15th रो म्हणजे T15. 15th रो मध्ये किती आहेत? बाय फॉर्म्युला. बाय व्हॉट? फॉर्म्युला. विच फॉर्म्युला वी हॅव टू अप्लाय इज देअर? बोला. Tn is equals to a plus n minus 1 into d. Tn ची व्हॅल्यू किती आहे? 15 is equals to a ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? 20 plus n ची व्हॅल्यू 15 minus 1 into value of d is 2. so 20 plus 15 मधनं एक गेला 14 गुणिले 2. 20 plus 14 दोन्ही 28 म्हणजे t of 15 is equals to किती मिळालं? 48. so 48 seats in the 15th row. so therefore 48
seats in the 15th row. ओके, हे झाले दोन्ही सोल्युशन्स. फक्त लक्षात ठेवायचं नंबर ऑफ सीट्स फर्स्ट सेकंड थर्ड रो अँड सो ऑन, कसे त्याची सिक्वेन्स लिहायची. दिस सिक्वेन्स दिस नंबर ऑफ सीट्स आर इन ए पी. नंतर कशामुळे आहे तर कॉमन डिफरन्स 2 आहे. त्याच्यानंतर एची व्हॅल्यू डीची व्हॅल्यू लिहिली. टोटल नंबर ऑफ रोज किती आहे 27. मग टू फाइंड टोटल नंबर ऑफ सीट्स फाइंड आउट करायचं येतं एस ऑफ 27. यूज दिस फॉर्म्युला एस एन. आणि 15th रोमध्ये किती नंबर ऑफ सीट्स आहेत तर T15 ची व्हॅल्यू टी यांच्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करायची. क्वेश्चन नंबर 5. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन ए वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. मंडेपासून सॅटरडेपर्यंतचं कारगिल्समधलं टेम्परेचर रेकॉर्डेड केलेलं आहे आणि ते टेम्परेचर ऑल रिडिंग्स वेर इन ए पी. म्हणजे रिडिंग्स आलेले आहेत तर मंडेपासून सॅटरडेपर्यंतच्या सर्व त्या ए पीमध्ये म्हणजे त्या प्रत्येकामधला जो डिफरन्स आहे तो कॉमन आहे. पहिली कंडिशन, द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. पहिली कंडिशन आहे ती आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये लक्षात येईल. इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री देन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. आता आपल्याला 2 याचं टेम्परेचर दिलेलं आहे तर उरलेल्या 5 याचं टेम्परेचर काढायचं आहे. ओके, आणि जे कारगिलचं टेम्परेचर आहे ते ऑलरेडी ए पी मध्ये दिलेलं आहे म्हणते. म्हणजे आपण काय लिहिणार ऑल द readings of Kargil's temperature are in AP. बरोबर आहे. ऑल द रिडिंग्स ऑफ कारगिल्स टेम्परेचर आर इन AP. म्हणजे कारगिल्सचे जे काही रिडिंग्स येतात त्या सर्व रिडिंग्स ऑल द रिडिंग्स ऑफ कारगिल्स टेम्परेचर आर कशामध्ये येतात आर इन AP मध्ये येतात. सो आर इन AP. सो सपोज आता मला सांगा ह्याने मंडे टू सॅटरडे पर्यंतचं आपल्याला एक्झॅक्टली रिडिंग्स दिलेले आहेत का नाही, मग ते आपल्याला कन्सिडर करायला लागतील. सपोज द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे the temperature from Monday to Saturday is काय येणार Monday to Saturday. Suppose the temperature from Monday to Saturday is काय कन्सिडर करणार मंडेचं टेम्परेचर A-2D A-D A+D A+2D आणि A+3D हे पाठच ठेवायचं. 7 डेजचं आपण 7 डेजचं जे काही टेम्परेचर आहे ते आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे याचा अर्थ 7 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स माहिती नसतील ते आपण कन्सिडर करणार A-2D A-D A+D A+2D A+3D 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. ओके, तर आता आपण हे घेतलं. मग काय करणार मंडे टू सॅटरडे म्हणजे 6 दिवस आणि पूर्ण हप्ता संडे पर्यंत 7 दिवस होतात. म्हणजे 6 दिवसाचं टेम्परेचर आपण कन्सिडर केलं. ऑल द रिडिंग्स ऑफ कारगिल्स टेम्परेचर आर इन AP. सपोज द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे इज A-2D A-D A+D A+2D A+3D. हे मंडे नंतर हे त्याच्यानंतरचे डेज आहेत त्या प्रत्येकाचं अप टू मंडे टू सॅटरडेचं आपण टेम्परेचर कन्सिडर केलं. आता काय करणार आपण मंडे टू सॅटरडेचं टेम्परेचर कन्सिडर केलं. आता आपल्याला ज्या कंडिशन सांगितल्या त्या कंडिशनचा आपण यूज करूया. जी बघा कंडिशन काय सांगितली आपल्याला हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची. कंडिशन काय सांगितली आपल्याला इथपर्यंत म्हणजे अंडरलाईन केले ते. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ सम करायची आपल्याला कशाची टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. सम करायची आपल्याला कुणाची मंडे अँड सॅटरडेच्या टेम्परेचर वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. म्हणजे कसं लक्ष द्या तुम्हाला लक्ष देईल. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन ओके वी गेट अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. काय सांगते फर्स्ट कंडिशन सम म्हणजे बेरीज करायची कोणत्या टेम्परेचरची मंडे अँड सॅटरडे
मंडे अँड सॅटर्डे. मंडेचं टेम्परेचर ए मायनस 2D आणि सॅटर्डेचं टेम्परेचर किती आहे ए प्लस 3D. ए प्लस 3D. मग त्याची सम करायची म्हणजे कसं करणार सांगा. सो सम ऑफ मंडे अँड सॅटर्डे, सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. तर मंडेचं टेम्परेचर आहे ए मायनस 2D प्लस सॅटर्डेचं ए प्लस 3D वॉज 5 डिग्री मोर म्हणजे जास्त. सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडे याच्यातलं कोणतं सांगा बरं. ट्यूजडे मंडे संडे मंडे ट्यूजडे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सम करायची आहे. सम कोणाची करायची ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या टेम्परेचरची. ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या टेम्परेचरची सम ती त्याच्यापेक्षा 5 मोर दॅन 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ 5 डिग्री सेल्सिअस इज मोर दॅन द सम ऑफ द ट्यूजडे a minus d plus a plus 3d. Okay, so a minus 2d plus a plus 3d is equals to 5 plus a minus d plus a plus 3d. ओके, मंडे आणि सॅटर्डेची सम ही ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या सम पेक्षा 5 ने कशी आहे जास्त आहे. ओके, सो आपण हे घेतलं. सांगा a प्लस a किती मिळणार 2a. 2d मधनं प्लस 3d गेलं तर प्लस d राहिलं. a प्लस a 2a बरोबर आहे. मायनस a d आणि प्लस 3d म्हणजे 2d आणि प्लस 5 ॲज इट इज. सो 2a प्लस d minus 2a minus 2d is equals to 5. So this plus and this minus get cancel. d मधनं minus 2d गेलं minus d is equals to 5. So therefore d is equals to what minus 5. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक दिवसाचा जो रीडिंग आहे त्या रीडिंग मधला डिफरन्स हा -5 डिग्री सेल्सिअसचा होता. बरोबर आहे. आता बघायचं आपल्याला हे मिळालं. पहिली कंडिशन आपण फॉलो केली. सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. ओके, तर कॅल्क्युलेट करून आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. डी ची व्हॅल्यू काढली आपण. मग काय करणार आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर आता मला सांगा हे संडे मंडे ट्यूजडे वेनेसडेचं टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे इथं. सो इफ टेम्परेचर ऑफ वेनेसडेचं टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला वॉज -30 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. मग इथं लिहितोय मी टेम्परेचर ऑफ वेनेसडे इज -30 डिग्री सेल्सिअस. दॅट इज a is equals to -30 डिग्री सेल्सिअस. का बाबांनो? का तर कारण मंडे ट्यूजडे वेनेसडे म्हणजे a आणि a ची व्हॅल्यू किती मिळाली -30 डिग्री. a ची मिळाली d ची व्हॅल्यू मिळाली. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या की आता आपल्याला उरलेल्या अदर 5 डेज फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर 5 डेज. आता उरलेल्या 5 दिवसाचं काढायचं आहे. मंडे ट्यूजडे वेनेसडेचं आपल्याला माहिती आहे. उरलेल्या या 5 दिवसाचं टेम्परेचर काढायचं आहे. सो टेम्परेचर of days is बोला काय नाही इथं a मायनस d. पहिले a मायनस 2d आहे. सॉरी मंडेचा आहे ते. मंडे a मायनस d इज इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे -30 डिग्री मायनस d ची व्हॅल्यू आहे 5 मायनस प्लस 5 डिग्री इज इक्वल्स टू किती मिळणार -25 डिग्री सेल्सिअस. मंडे ट्यूजडे मंडे a मायनस 2d a ची व्हॅल्यू आपल्याकडे -30 डिग्री मायनस बोला -30 आणि 2 × d ची व्हॅल्यू आहे 5 दुनी 10 मायनस प्लस 10 म्हणजे याचा अर्थ किती मिळाला आपल्याला -30 आणि -10 -20 डिग्री सेल्सिअस. ट्यूजडे a मायनस d -30 मायनस प्लस 5 कारण मायनस आणि मायनस प्लस 5 म्हणजे मिळालं -25 डिग्री सेल्सिअस. मंडे ट्यूजडे वेनसडे काय मिळणार a ची व्हॅल्यू किती आपल्याकडं -30 डिग्री सेल्सिअस. मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडेची काय मिळणार सांगा a प्लस d. a ची व्हॅल्यू आहे -30
आणि डीची व्हॅल्यू आहे -5 प्लस इंटू मायनस -5 म्हणजेच मिळणार -30 डिग्री सेल्सिअस. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडेचं काय मिळणार a प्लस 2d. a ची व्हॅल्यू आहे -30, 5 2 10 प्लस इंटू मायनस म्हणजेच -40 डिग्री सेल्सिअस. फायनली एक राहिलं आपलं आता सॅटरडे a प्लस 3d. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं -30 आणि 3 5 15 -15 म्हणजे उत्तर मिळालं -45 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर आता सरळ आपल्याला दिलेलं आहे. टेम्परेचर ऑन द अदर 5 days आर. सो देअरफॉर टेम्परेचर ऑन अदर 5 days आर काय दिलेलं आहे -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -30 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस. -20, 25, -30, -35 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, -45 डिग्री सेल्सिअस. ओके. इथं माझ्याकडनं बाय मिस्टेक इथं -35 पाहिजे होतं तर 30 झालं होतं, तर तुम्ही इथं करेक्शन केलं. ओके. क्वेश्चन नंबर 6 पहा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 3 tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो वृक्षारोपण कार्यक्रम एका त्रिकोणाकृती जागेवरती करणार आहेत. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट. ट्रीज प्लांट करायला सुरुवात केली आहे सच दॅट कसे. इन द फर्स्ट रो there is 1 tree, in the second row there is 2 trees, in the third row 3 trees and so on. असंच एका पहिल्या रो मध्ये 1 ट्री, दुसऱ्या रो मध्ये 2 ट्रीज, थर्ड रो मध्ये 3 ट्रीज असं त्यांनी केलं आहे आणि तसंच सॉल्व म्हणजे पुढं कंटिन्यू घेतलेलं आहे. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. म्हणजे 25 रो मध्ये एकूण किती ट्रीज असतील हे फाइंड आउट करायचे. झाडं लावलेले असतील ते पाहायचे आपल्याला. तर आपण इथे लिहूयात. द ट्रीज आर प्लांटेड ॲज कसे प्लांट केलेले त्यांनी 1, 2, 3, 4 किंवा आपण 1, 2, 3 अँड सो ऑन असे त्यांनी प्लांटेड केलेले आहेत. बरोबर आहे. ओके. सो देअरफॉर ए ची व्हॅल्यू किती मिळाली इथं 1 आणि डी ची व्हॅल्यू काय मिळणार 2 - 1 म्हणजेच किती मिळालं फक्त 1 मिळालं. ओके. सो ए ची व्हॅल्यू मिळाली, डी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सो द ट्रीज आर प्लांटेड ॲज 1, 2, 3. सो देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP किंवा तुम्ही इथं लिहिले तरी चालतंय. द ट्रीज आर प्लांटेड ॲज 1, 2, 3 are in AP. Are in what? AP. So A is equals to 1, D is equals to 1. So because of हे कशामुळं AP मध्ये आहे बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स इज व्हॉट 1. सो आर इन AP लिहून काढलं आपण. त्यानंतर काय करणार आपण टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं आपल्याला ते पाहून घ्या तुम्ही. टू फाइंड काय करायचं आहे. सो टोटल ट्रीज इन द 25th रो. टोटल नंबर ऑफ ट्रीज टू फाइंड total number of trees on 25th row means that S of 25 find out करायचे. A ची व्हॅल्यू, D ची व्हॅल्यू आणि N ची व्हॅल्यू आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25th row. सो 25th row आपल्याला फाइंड आउट करायचे. तर 25 रो मध्ये किती एकूण झाडं आहेत. सो S of 25 बाय फॉर्म्युला द ट्रीज आर प्लांटेड ॲज लाईक दिस. A ची व्हॅल्यू 1, D ची व्हॅल्यू 1. सो टू फाइंड S of 25 बाय using formula. Which formula we have to apply is there?
So Sn is equals to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. n ची व्हॅल्यू आहे 25. So 25 by 2 in a bracket 2 into value of a is 1 plus 25 minus 1 into value of d is 1. So 25 by 2 in a bracket 2 plus 25 minus 1 24. 24 multiplied by 1 24. So 25 by 2 multiplied by 26. Okay. So 2 1s are 2 3s are. So 25 multiplied by 13. Okay. So therefore s of 25 जर तुम्ही याला सॉल्व केलं तर आपल्याला नंबर ऑफ ट्रीज मिळतात 325. ओके. याचा जर गुणाकार केला तर 25 रो मध्ये एकूण किती झाडं आहेत? सो 325. सो therefore 325 trees in the 25th row. So therefore 325 trees in the 25 rows. ओके. तर आपली प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्ण आपण डिस्कस केलेली आहे. 3.1 3.2 3.3 आणि 3.4 सर्व एक्सरसाइज झालेत आपल्या. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय. न्यू व्हिडिओज तुम्ही कंटिन्युअसली पाहत राहा. न्यू व्हिडिओमध्ये आपण चालू करणार आहेत फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं.